सॉफ्ट कॉर्नर भाग 9. संध्याकाळ झाली. हॉटेलमधून निघताना ताईने एकदा रूमकडे पाहिले. इथलं सगळं खूप खास होतं. आरवने तिच्या खांद्यावर हात ठेवला. कारण तू माझ्यासोबत होतीस. ताई हलकीशी हसली, पण डोळ्यात थोडं पाणी होतं. दोघे एअरपोर्टवर पोचले. ताई शांत बसली होती, आठवणींमध्ये हरवलेली. आरवने तिचा हात पकडला. काय विचार करतेयस ताई? हे सगळं आपली पहिली ट्रिप खूप स्पेशल होतं आरव, आणि पुढे अजून खूप आठवणी बनवायच्या आहेत. ताईने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. घरी पोहोचताच सगळे तयारच होते स्वागतासाठी. आईने आरती केली. या या लेकरांनो. आरवची बहीण लगेच चिडवायला आली. काय वहिनी, गोव्याला जाऊन आम्हाला विसरलात ना? ताई लाजली. आरव फक्त हसत होता. मित्रांचा ग्रुपही आला होता. घरात हशा मस्ती आणि प्रेमळ वातावरण होते. रात्री सगळे झोपल्यावर आरव आणि ताई त्यांच्या रूममध्ये होते. आरवने तिला हलकंसं जवळ ओढलं. खूप मिस केलं तुला. घरात सगळ्यांसमोर नीट बोलताही आलं नाही. ताई हसली. असं काय? मी तर इथेच होते. आरव, पण मला तू अशी जवळ हवी होतीस. तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता. ताई त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. दोघांमध्ये शांत पण खूप प्रेमळ क्षण सुरू होता. आज आरवचा रोमॅन्टिक मूड अजूनच वाढला होता. आज पुन्हा आपली वेळ, फक्त आपल्यासाठी. ताई लाजली. आरव. तेवढ्यात ताईचा फोन वाजतो. ताई थोडी दचकली. स्क्रीनवर पुन्हा अननोन नंबर. ताईच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब झाली. आरव लगेच सिरियस झाला. तोच आहे का? ताईने हलकंसं मान हलवली. ताईने फोन उचलला. हॅलो. समोरून आवाज. विसरलीस मला? ताईचा आवाज थरथरला. तू पुन्हा का कॉल करतोयस? आरव तिच्या जवळ उभा होता, सगळं ऐकत. ताईने कॉल कट केला. तिचे हात थरथरत होते. आरवने लगेच तिचा हात पकडला. घाबरू नकोस, मी आहे ना. ताईच्या डोळ्यात पाणी आलं. मला भीती वाटते आरव. तो पुन्हा आपल्या आयुष्यात येईल का? आरव शांत पण ठाम आवाजात म्हणाला, ऐक, आपण पळून जाणार नाही. जो काही प्रॉब्लेम आहे, आपण दोघं मिळून सॉल्व्ह करू. ताई त्याच्याकडे बघत राहिली. तू एकटी नाहीस आता. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक वेळी. ताईने त्याला घट्ट मिठी मारली. थँक्यू आरव. त्या रात्री दोघे बेडवर बसून सगळं प्लॅन करत होते. काय करायचं, कसं हँडल करायचं. भीती होती, पण त्यापेक्षा जास्त एकमेकांवर विश्वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश रूममध्ये पसरला होता. ताई लवकर उठली, कारण आज त्या दोघांना ऑफिसला जायचे होते. त्यांची सुट्टी संपली होती. ताईने हळूच आरवकडे पाहिलं. तो अजून गाढ झोपलेला होता, शांत, निरागस. ताई हलकीशी हसली आणि हळूच उठून बाथरूममध्ये गेली. शॉवर घेऊन खाली किचनमध्ये गेली. ताईने नाश्त्याची तयारी सुरू केली. चहा, पोहे सगळं आवरून ठेवत होती. तोपर्यंत सासूबाई पण तिच्या मदतीला आल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता, पण मनात कालच्या फोनचा विचार अजूनही फिरत होता.
आज सगळं नॉर्मल होईल, ती स्वतःलाच म्हणाली. आरवला उठवायला ताई रूममध्ये परत आली. आरव, उठ ना, ऑफिसला जायचंय. आरवने डोळे उघडले आणि लगेच तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं. अजून थोडा वेळ थांब ना, ताई लाजली. आरव, उशीर होईल. आरव तिच्या जवळ येत म्हणाला, उशीर होऊ दे, पण हा मोमेंट मिस नाही करायचा. ताई हसली. दोघांमध्ये थोडा रोमॅन्टिक गोड वेळ गेला. नंतर आरव फ्रेश व्हायला गेला. खाली येऊन दोघांनी एकत्र नाश्ता केला. हलकी मस्ती, चिडवाचिडवी चालू होती. आरव म्हणाला, सुट्टी संपली, आता परत कामाला. सगळ्यांना बाय करून ते ऑफिसला निघाले. रस्त्यात गप्पा मस्ती सुरू होती. आरव, आज ऑफिसमध्ये सगळे आपल्याला चिडवणार. ताई, हो, पण मला काही फरक पडत नाही. आरव, का? ताई, कारण तू माझ्यासोबत आहेस. आरव हसला. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांनी नवीन कपल म्हणून त्यांचे स्वागत केलं. अरे वा, हनीमून कपल आले. ट्रीट हवी आता. ताई लाजली. आरव हसत म्हणाला, ट्रीट पक्की. थोड्या वेळाने दोघे त्यांच्या कामात बिझी झाले. सगळं नॉर्मल चाललं होतं. ताईही स्वतःला कामात गुंतवायचा प्रयत्न करत होती. दुपार झाली. ताईचा फोन पुन्हा वाजला. अननोन नंबर. ताईचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिने थोडा वेळ फोनकडे पाहिलं आणि मग कॉल कट केला. पण लगेच पुन्हा कॉल आला. ताई आता खूप घाबरली होती. ती लगेच उठली आणि आरवकडे गेली. आरव, पुन्हा त्याचाच फोन आहे. आरव लगेच सिरियस झाला. आरव शांतपणे म्हणाला, बस आता पुरे झालं. आपण घाबरणार नाही. ताई त्याच्याकडे पाहत होती. आजच आपण पोलिसांकडे जाऊ. ताई थोडी घाबरली होती. पण काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? आरव, काही प्रॉब्लेम नाही होणार. तो तुला त्रास देतोय म्हणजे तो चुकीचा आहे. पोलीस त्याला नक्की थांबवतील. गरज पडली तर अटकही करतील. ताईच्या चेहऱ्यावर थोडा आत्मविश्वास आला. आरवने तिचा हात पकडला. मी आहे ना, काहीही होऊ दे, मी तुझ्यासोबत आहे. ताईच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते भीतीचं नव्हतं, ते विश्वासाचं होतं. दोघांनी ठरवलं, आज ऑफिसनंतर थेट पोलीस स्टेशनला जायचं. ताई आता आधीपेक्षा स्ट्रॉंग वाटत होती, कारण आता ती एकटी नव्हती. ऑफिस सुटल्यानंतर ताई आणि आरव दोघे थेट पोलीस स्टेशनकडे निघाले. रस्त्यात ताई शांत होती. तिच्या मनात थोडी भीती, थोडा ताण होता. आरवने तिचा हात हलकासा पकडला. घाबरू नकोस, आपण बरोबर करतोय. ताईने मान हलवली. दोघे आत गेले. तिथे एक अधिकारी बसले होते. आरवने सगळं शांतपणे सांगितलं. सर, माझ्या पत्नीला अननोन नंबरवरून सतत कॉल येत आहेत आणि तो व्यक्ती तिला त्रास देतोय. ताई थोडी नर्वस होती, पण तिनेही हिम्मत करून सगळं खरं सांगितलं. तक्रार नोंदवली गेली. पोलिसांनी सगळं नीट ऐकलं. तुम्ही काळजी करू नका. आम्ही हा नंबर ट्रेस करू, अधिकारी म्हणाले. जर तो पुन्हा कॉल करेल तर लगेच आम्हाला कळवा. ताईला थोडं हलकं वाटलं.
तेवढ्यात ताईचा फोन पुन्हा वाजला. तोच नंबर. ताई घाबरली, पण पोलिसांनी लगेच सांगितलं, कॉल उचला, स्पीकरवर ठेवा. ताईने थरथरत्या हाताने कॉल उचलला. समोरचा आवाज, किती दिवस पळणार माझ्यापासून? ताई काही बोलणार तेवढ्यात पोलिसांनी सिग्नल दिला, शांत राहा. ताई, तुला काय पाहिजे? तो, फक्त तू एकदा भेट. आरवचा राग वाढत होता, पण तो शांत राहिला. पोलिसांनी कॉल ट्रेस करायला सुरुवात केली. काही मिनिटातच त्यांना लोकेशन मिळालं. अधिकारी म्हणाले, तो जवळच आहे, आम्ही लगेच ॲक्शन घेतो. पोलिसांची टीम लगेच त्या लोकेशनवर गेली. ताई आणि आरव बाहेरच थांबले होते. काही वेळातच एका मुलाला पोलीस पकडून घेऊन आले. ताईने त्याला पाहिलं आणि तिचा चेहरा फिकट पडला. हाच आहे. तो ताईच्या भूतकाळातील व्यक्ती होता. तो ताईकडे बघून म्हणाला, तू मला सोडून गेलीस, पण मी नाही विसरलो तुला. आरव लगेच मध्ये आला. बस, आता पुरे झालं. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं. तुम्हाला तिच्याशी संपर्क करण्याचा अधिकार नाही, अधिकारी कठोरपणे म्हणाले. ताईच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते भीतीचं नव्हतं. आरवने तिचा हात पकडला. सगळं ठीक झालं. ताईने त्याच्याकडे पाहिलं. तू नसतास तर मी कदाचित हे करू शकले नसते. दोघे बाहेर आले. ताईने आरवला मिठी मारली. थँक्यू, माझ्यासाठी उभा राहिलास. आरव हसला. नेहमीच. त्या रात्री दोघे घरी परतले. आज मन खूप हलकं होतं. भूतकाळ मागे राहिला होता आणि त्यांच्या नात्याचं बंधन अजून मजबूत झालं होतं. आता यापुढे काय होईल ते पुढच्या भागात बघूया. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.